आज 10वीचा SSC बोर्डाचा निकाल लागलेला आहे आणि त्यासाठी सर्वांचीच लगबग सुरू आहे। आपल्याला किती पर्सेंटेज पडलेत, वर्षभराचा अभ्यास केलेला असतो आणि त्यानंतर आज अखेर निकालाचा दिवस लागलेला आहे। सगळ्याच विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला उत्साह पाहायला मिळतो। आपण आता पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल जी आहे तिथे आहोत आणि इथे सर्व 10वीचे जे आता नुकतेच पास झालेले विद्यार्थी आहेत ते इथे आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आनंद साजरा केला जातोय, पेढे वाटले जातात। आपल्यासोबत एक विद्यार्थी आहे, नाव काय तुझं? आयुष मांडवे। आयुष, किती पर्सेंटेज मिळाले? 98.20। वर्षभर अभ्यास केला आणि कशा पद्धतीने अभ्यास केला आणि असं अपेक्षा होती 98%? सगळे विद्यार्थी हो, अपेक्षा होती 95च्या अबोव पाहिजे, मग तसं मिळालं आणि मला आणि आता पण जे सगळे काय आहे माझ्या आईच्या आशीर्वादाने, माझ्या बाबांच्या सपोर्टने आणि माझ्या फॅमिली एकूणच खूप सपोर्ट केलेला आहे। माझ्या अभ्यासामध्ये एक पण अडथळा आणू दिला नाही। म्हणजे भरपूर शिक्षण घेताना भरपूर आर्थिक अडचणी कुटुंबातल्या असतात, पण तशा माझ्या घरच्यांनी कधी जाणू दिले नाही, त्यामुळे घरच्यांना कसा अभ्यास केला? म्हणजे दिवसभरातून किती वेळ अभ्यास करायचा? तसं म्हणताना कठीण आहे, पण मिनिमम 2 तास तरी अभ्यास करतो मी। सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास। ओके, तर असंच आपण पाहिलं तर सगळ्या या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला जल्लोष पाहायला मिळतो। आपल्यासोबत रावी सुद्धा आहे। रावीला 100% मिळालेले आहेत आणि तिचे पालक सुद्धा आहेत। तुमच्या मुलीला 100% मिळालेले आहेत, काय भावना? नाही, छान वाटतंय, तिला तिच्या अपेक्षेसारखं यश मिळालं आणि 100% मिळाल्यावर छान वाटतंच, कारण आता पुढे अजून काय छान वाटेल। किती वेळ अभ्यास करायची किंवा काही प्रेशर वगैरे होतं तिला की ती तिच्या मनानेच करायची? तिने कुठलाच क्लास नव्हता लावला, शाळेमध्ये जेवढा अभ्यास करून घेतला तो अभ्यास आणि तिने स्वतः घरी केलेला अभ्यास, याच्यावरती तिला हे सगळं यश मिळालं। पण खूप चिकाटीने वर्षभर आणि सातत्याने शाळेत ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने तिने एकटीने अभ्यास केला, त्याच्यामुळे आनंद आहे। ढोल ताशांचं वादन असेल आणि त्यासोबतच एकमेकांना पेढे वाटले जात आहेत, अशा पद्धतीने इकडे सगळं सेलिब्रेशनचं वातावरण या संपूर्ण परिसरात पाहायला मिळतंय। पुणे शहरातील 13 विद्यार्थी आहेत ज्यांना 100पैकी 100 गुण मिळालेले आहेत, 100% मिळालेले आहेत आणि त्यापैकीच एक जी मुलगी आहे ती पुण्यातील या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमधली आहे। इकडे सगळे विद्यार्थी असतील, पालक असतील, ते आपल्या पालकांसोबत आलेत आणि आपल्या काही जणांची गडबड सुरू आहे, ते आपला निकाल बघतायत। तर काही जण निकाल बघून झालेला आहेत। आपल्या जे टीचर असतील तर त्या आपल्या गुरुजींचा आशीर्वाद घेतला जातो त्यांच्याकडून आणि एकूणच संपूर्ण उत्साहाचं वातावरण जे आहे त्या संपूर्ण शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। जे पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ढोल ताशाचं वादन सुद्धा सुरू आहे आणि एकमेकांना पेढे वाटप केले जात आहेत। असंच चित्र जे आहे ते संपूर्ण राज्यभरात आहे, कारण की 10वीचे निकाल आज लागलेले आहेत आणि प्रत्येकच विद्यार्थी खरं तर वर्षभर अभ्यास करतो आणि त्यानंतर त्याचं असं आज निकालाचा दिवस असतो, अतिशय महत्त्वाचा दिवस असतो आणि त्यासाठीची संपूर्ण तयारी आपल्याला प्रत्येक शाळेमध्ये पाहायला मिळते। तशीच पुण्यातल्या सुद्धा या शाळेमध्ये आपण पाहतोय की असंच एकूणच आनंदाचं वातावरण या संपूर्ण शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। या शाळेमध्ये सुद्धा शिक्षक असतील, त्यासोबतच विद्यार्थी असतील, त्यांचे पालक आहेत, सगळे एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्याकडून इकडे आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। काही इथले शाळेतले आहेत शिक्षक, काय सांगाल एकूणच काय वातावरण आपल्याला इकडे शाळेमध्ये पाहायला मिळतंय? अर्थातच अगदी अत्यंत आनंदाचं वातावरण आहे आणि 100% निकाल नेहमीप्रमाणे लागलेला आहे। परिसरातल्या सर्व शाळा, त्याचबरोबर सर्व पालक, विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि ही गोष्ट, हा क्षण, हा दिवस आजचा अत्यंत आनंदाचा, अत्यंत अभिमानाचा आहे की अगदी पावसानं सुद्धा या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि मुलांच्या आनंदामध्ये त्या ठिकाणी पाऊस सुद्धा आलेला आहे आणि या पावसाने मुलांना भिजवून काढलेलं आहे किंवा मुलं सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कष्टावरती, स्वतःच्या बळावरती, स्वयं अभ्यासावरती त्यांनी जे गुण मिळवले ते गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत। एवढंच मी या ठिकाणी आता म्हणेन आणि मुलांना या ठिकाणी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देईन। नक्कीच वेगवेगळे या शाळेतले जे विद्यार्थी आहेत ते इथे आहेत आणि त्यांच्याकडून हे केलं जातं। रावी, 100% पडलेत, काय उत्साह आहे? खूप छान वाटतं, एवढं अपेक्षित नव्हतं, त्याच्यामुळे चांगले मार्क मिळतील माहिती होतं पण एवढं अपेक्षित नव्हतं, त्याच्यामुळे छान वाटतं।
आहे, मस्त वाटतंय. घरच्यांचा काय आनंद आहे, घरच्यांचं काय होतं रिॲक्शन तुझे मार्क्स बघितलं? धक्का बसला, छान वाटलं. तिने ही रावी होती, हिला सुद्धा 100% गुण मिळालेले आहेत. आणि माझ्या मागे जर तुम्ही संपूर्ण वातावरण पाहिलं तर मला हे वेगळं सांगायची काही गरज वाटत नाही. पुण्यात